आता माझं गेल्या वर्षी जवळजवळ 14 लाखाचं उत्पन्न झालं. बरोबर. माझं सरासरी रोजचं 100 ते 110 लिटर सरासरी दूध म्हणजे वर्षाचं येतं. हा दरवर्षी 5 गाया विकतो, 5 गाया तयार करतो. बरोबर. मग ती समजा 70-80 हजार रुपये एक जर गेली तर ती 3-4 लाख रुपये तरी मला ते राहतात. 38-40 रुपये जर असतात तर भरपूर लोक अजून यात पडले. ह्या व्यवसायात सुरुवातीला 4-5 वर्ष स्वतःहून तयार करून स्वतः त्यात पडून जर करायची असेल तर स्वतः राबलं पाहिजे. स्वतः ब्रीडिंग वर काम केलं पाहिजे. काही वेळेस 2 रुपये राहतात, काही वेळेस राहत नाहीत, दर कमी जास्त होतो, त्यावेळेस खचून जातात, ते पुढे नेलं पाहिजे. नमस्कार. नमस्कार. आपलं महाराष्ट्र कृषी उद्योग मध्ये आपलं स्वागत आहे. सुरुवातीला आपला परिचय करून घेऊया. आपलं नाव सांगा. माझं नाव नितेश रामचंद्र पाटील, गाव एडी मच्छिंद्र, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. बरं. तुमचं शिक्षण काय झालंय आता? माझं शिक्षण 12वी करून मी ITI केला. त्यानंतर ITI झाल्यानंतर मी काही गेलो नाही जॉबला. बरोबर. म्हणजे तुम्हाला व्यवसाय करायचा होता. तर व्यवसायाची सुरुवात तुम्ही कशी केली सुरुवातीला? व्यवसाय म्हणजे एक गाय आणली होती मामाकडून 2006 साली वडिलांनी विकत. काहीतरी 33,000 रुपयाच्या आसपास ती आणली होती गाय. त्यानंतर एकाची 2, 2ची 4 करत ही घरची तयार सगळी झालेली आहे. 2013 नंतर मी ह्या गाई पालनाकडे वळलो. बरोबर. 2013 तुम्ही ह्या व्यवसायात वळाला म्हणजे जवळजवळ आता 15 वर्ष तरी झाली. म्हणजे 15 वर्ष तुम्हाला अनुभव आहे व्यवसायातला. मग तुम्ही नोकरी काही केली नाही? नोकरी का करावं वाटली नाही? नाही गेलो नाही म्हणजे मी एकटा आहे. घरी 4 एकर क्षेत्र आहे. जनावर होती 7-8-10 त्यावेळी, म्हणून काय परत गेलो नाही. बरं. आता तुम्ही आता व्यवसाय एवढा उभा केलाय तो काय आता सहज झालेला नाही. त्याला काहीतरी अडचणी तुम्हाला आल्या असणार आहे. सुरुवातीला तुम्हाला अडचणी काय आल्या? सुरुवातीला एक गाय पासून तिने सुरुवात केली ती वडिलांनी. ती 2013 पासून त्यांची 6-7 गायी घरच्याच तयार केल्या होत्या. बरोबर. त्यावेळेस काळात ब्रीडिंगला जरा पाठीमाग होतो. म्हणजे समजलं नाही ब्रीडिंगचं काय कसं काय, त्या अनुभव नव्हता, काय नव्हते. जनावर खाद्य किती पाहिजे काय याचं काही नव्हतं. नंतर मग 13 नंतर मी जसं कळेल जशी माहिती मिळेल तसं ते वाढवत गेलो. तुम्हाला अनुभव येत गेला, अनुभव येईल तसं तुम्ही डेव्हलप केला. बरं. आता सर्वात म्हणजे ब्रीडिंगची म्हणजे गाय गाब जात नाही ही मोठी अडचण आली आता. म्हणजे प्रत्येक गोट्यावर ही अडचण आहे. मग त्यासाठी तुम्ही नियोजन कसं करताय? नाही, आमच्या गोट्यावर आता बऱ्यापैकी सगळी जनावर गाभण आहेत. कारण की आता जवळजवळ 14 ते 15 जनावर गाभण आहेत. 7 दुधावर 7 आहेत, त्यातली 6 जनावर गाभण, 6 ते 5 जनावर गाभण आहेत. आता एक भरवलंय, म्हणजे एक दुधाव आहे, बाकी सगळे गाभण आहेत. असं काय ब्रीडिंगचं काय मला एवढं अडचण नाही, कारण मिनरल कंटिन्यूच असतं. सोडा मीठ कंटिन्यूच असतं. बरोबर. ठीक आहे. आता सध्या गायी तुमच्या किती आहेत गोट्यावर? सध्या गायी आता 5 गाभण आहेत, त्या म्हणजे आठवलेल्या आहेत त्या, आणि 6-5-7 आहेत त्या दुधाव आहेत. त्यातल्या पण 5-6 गाया गाभण आहेत. बरोबर. आणि टोटल सगळी जनावर किती आहेत? 23-24 आहेत. 23-24 जनावर आहेत. बरोबर. आता सध्याला तुमचं दूध किती लिटर आहे एवढ्या गायीचं? 7 गायात माझं जवळजवळ 70-75 लिटर दूध आहे आता. बरोबर. आणि कुठल्या जातीच्या गायी आहेत? एचएफ गाय. टोटल एचएफ बायफचं सिमेंस आहे टोटली. म्हणजे आता सध्या तुम्ही ब्रीडिंग वर काम केलं? ब्रीडिंग आता माझ्याकडे आयव्हीएफच्या पाड्या 1-2 आहेत तयार केलेल्या. संघामार्फत आम्हाला आयव्हीएफ 8,500 मिळते. बरोबर. ते सिमेंस कितीला मिळतं त्याला दर काय? ते आम्हाला संघामार्फत 8,500 रुपयाला मिळालं. पण बाहेर खाजगीमध्ये वगैरे केलं तर ते 20 ते 30,000 पासून दरम्यान जातं. बरोबर. म्हणजे सिमेंस 8,000 रुपयाला येईल. आता कुठल्या क्वालिटीच्या तुम्ही त्या सिमेंटवर पाल्यात आहे? ते अथर्व म्हणून आहे. बरोबर. अथर्व बुल आहे, त्याचे एक पाडी आहे, आणि आकाशदीपचे ते आता अथर्वचे तिला पण भरवलंय आम्ही. ती पण गाभण आहे 3-3.5 महिन्याची. त्या बुलची यील्ड तुम्हाला सांगता येईल? मिल्क त्याची कॅपॅसिटी आहे 36 लिटर रोजची. बरोबर. रोजची 36 ते 40 लिटर रोजची कॅपॅसिटी त्या बुलची. बरोबर. म्हणजे असं सिमेंट घ्यायचं असलं तर 8,000 रुपयाला एक मिळतं. बाहेर भरपूर आता कंपन्या आहेत, भरपूर पाहिजे असं मिळतं. बरोबर. चालतंय. आता तुम्ही खाद्याचं नियोजन कसं करताय? खाद्य कसं आहे, 1 लिटरला 400 मिली या प्रमाणे आम्ही खाद्य देतो. 400 ग्रॅम एका लिटर? 400 ग्रॅम. काय खाद्य वापरताय तुम्ही? नाही, आम्ही नुसते म्हणजे गोळीपिंडच वापरतो. बरोबर. गोळी अशी बारली वगैरे काय मॅश वगैरे काय वापरत नाही? दर कसा चालू आहे गोळी पेंडचा? परवडतंय का ती? तसं एक पर लिटरला आता 27-28 रुपये कॉस्ट येते. दर बसते 32 रुपये 33 रुपये. बरोबर. म्हणजे परवडतंय व्यवसायात? परवडते, केलं तर परवडते. बरोबर. आता वैरणीचं नियोजन कसं आहे? चारा
आता चारा विकतचा आहे, थोडाफार घरचा आहे. हम्म. विकत असतोय, ऊस आहे, हत्ती गवत, हा. वाळ काय गावलं तर इकडे तिकडे बुसकट म्हणजे वगैरे. विकतचा चारा आहे का घरच्या घरी? नाही, घरी पण आहे, घरचं कमी पडलं तर घरचं तोडून घालतो. काय असलं तर विकत आणतो काय म्हणजे वेळेस. विकत जर एखाद्या माणसाला जर शेतकऱ्याला व्यवसाय करायचा आहे आणि त्याची जमीन कमी आहे आणि त्याला चाऱ्याचा प्रॉब्लेम आहे, तर त्यानं विकत घेऊन चारा जर करायचं म्हणलं व्यवसाय तर परवडतो. त्यासाठी कसं आहे, तुम्ही जे घेणार जनावर आहे ते कमीत कमी 20+ पाहिजे. कारण तुम्ही 10 लिटरच्या जनावराला पण तेवढीच वैरण घालणार आणि 20 लिटरच्या जनावराला पण तेवढीच वैरण घालणार. 20 लिटर जर तेवढी वैरण घालून जर 20 लिटर दूध देऊन पैसे राहतील थोडेफार. आता 20 लिटर म्हणजे तिचा पीक पिरियड असतो 20 लिटर सुरुवातीला. म्हणजे कमीत कमी ज्यावेळी गाय शेवटच्या 8व्या महिन्यात आठवते ती, तेव्हा त्या गायचं दूध किती लिटर पाहिजे म्हणजे शेवटपर्यंत गाय परवडते? दूध किती तुमचं मिल्क यील्ड समजा हळूहळू स्टेप बाय स्टेप कमी येते. पहिले 3 महिने एकसारखं राहते, नंतर गाबावर गेल्यावर परत 3 महिने कमी येतं, नंतर कमी येतं. कमीत कमी आम्ही 60 ते 70 दिवस आठवतो शेवटच्या. बरोबर. आणि आता आठवण्याची तुम्ही प्रक्रिया कशी आहे, म्हणजे काय करता म्हणजे गाय आठवते? नाही, त्याला अगोदर सुका चारा थोडे दिवस, खाद्य वगैरे बंद, सुका चारा, पाणी पिल एवढं भरपूर मोकळं असल्यामुळे. बरोबर. आणि ते हळूहळू दूध कमी येत जातं. पशुखाद्य वगैरे काय देत नाही. साधारण किती दिवस लागते त्या कमी यायला? आम्ही सर्वसाधारण 7वा महिना, 1 महिना तर ते आठवायला, म्हणजे वरचे 20-25 दिवस तर कमी दूध करत 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 याला ते पूर्ण 70 दिवस तर 60 दिवस तर कमीत कमी ते आठवतो. बरोबर, चालते. आता तुम्ही आरोग्य व्यवस्थापन कसं करता? म्हणजे मास्टायटिस झाला, ताप आला तर त्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता? शक्यतो मास्टायटिसचा काय प्रॉब्लेम आतापासून तर काही गोष्टीवर नाही. 2-4 वर्षात तर काही नाही. 15 वर्ष झाली तुम्हाला, ह्या 4 वर्षात तर काय मास्टायटिसचा प्रॉब्लेम आलेला नाही. बरोबर. कसं आहे, मास्टायटिस जरी काय वाटायला लागलं तर आम्ही डॉक्टरना लगेच फोन करतो. बरं. डॉक्टर संघाचे येतात लगेच. म्हणजे वेळेवर डॉक्टर येते का? हो, डॉक्टर फोन केला की लगेच येतो. बरं, ठीक आहे. आता पशुवैद्य सेवा म्हणजे तुम्हाला वेळेवर सगळी मिळते, आजाराचा काय प्रॉब्लेम नाही तुमच्या गोठ्यावर. आता ज्या सरकारी योजना आहेत त्या, म्हणजे अनुदान म्हणा किंवा इतर गोठा बांधायला, गाया विकत घ्यायला ज्या योजना आहेत त्याचा तुम्ही काय लाभ घेतलाय का? नाही, कधी कशाच कुठल्याच योजनेचा कधी लाभ घेतला नाही. बरोबर. अनुदानाला म्हणजे अर्ज वगैरे केला होता का? 5 गायचं दुधाला अनुदान आम्हाला संघामार्फत होतं, म्हणजे शासनाचं होतं. त्याला रितसर काय असेल ते आम्ही संघामार्फत केलं, त्याचं अनुदान आम्हाला मिळालं. बरोबर. अनुदान म्हणजे मिळालं होतं. अनुदानाची प्रक्रिया काय आहे, म्हणजे कसं माणसं, म्हणजे शेतकऱ्याला अनुदानाची प्रक्रिया करायची असेल तर काय करायचं? नाही, आम्ही दुधाचं अनुदान ना, दुधाचं अनुदान कसं होतंय, आम्ही संघाला दूध असतं. आम्ही राजाराम बापूला आम्ही प्रोसेस, किती लिटर दूध आहे, काय आहे, त्याची किती फॅट आहे, काय सगळं आम्ही ते रिपोर्ट वर देतो. त्यानंतर ते पुढचे ते ऑनलाईन भरतात आणि प्रोसेस होते. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आमच्या प्रेक्षकांना ऐकायचा असतो की या व्यवसायात नफा किती मिळतो? कसं आहे, नफा मिळतो, पण तसं त्या पद्धतीने करायला लागणार आहे. आणि आता माझं गेल्या वर्षी जवळजवळ 14 लाखाचं उत्पन्न झालं. बरोबर. माझं सरासरी रोजचं 100 ते 110 लिटर सरासरी दूध वर्षाचं येतं. म्हणजे त्यानंतर माझं 14 लाख, म्हणजे गाय मी दरवर्षी 5 गाय विकतो, 5 गाया तयार करतो. बरोबर. म्हणजे समजा 70-80 हजार रुपये एक जर गेली तर ती 3-4 लाख रुपये तरी मला ते राहतात. दुधात 1-2-4 लाख रुपये राहतात. असं ते. म्हणजे वर्षाकाठी तुमचा टर्नओव्हर टोटल किती होतो? सर्वसाधारण 13-14 लाख रुपये वर्षाकाठी खर्च, म्हणजे उत्पन्न होतं. त्यातला खर्च एक 7-8, एखाद्या वेळेस वैरण जादा गेली, काय झालं तर 9 लाखापर्यंत होतो. म्हणजे 22 लाख तुमचा टर्नओव्हर वर्षाचा आहे आणि 14 लाख तुमचं फक्त उत्पन्न तुम्हाला मिळत नाही. उत्पन्नापैकी खर्च, उत्पन्नापैकी खर्च 7-8 वैरण कमी जास्त झाली, एखादं लाख रुपये इकडे तिकडे जरा थोडा फरक राहतो. म्हणजे 5-7 लाख रुपये तरी दुधापासून राहतात. बरोबर. आणि शेण आणि गायपासून मिळणार उत्पन्न वेगळं, तयार होणाऱ्या कालवडी त्याचं उत्पन्न वेगळं. म्हणजे आता तुम्ही ह्या व्यवसायात समाधानी आहे का? हो, समाधानी. म्हणजे काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे खुशीने व्यवसाय तुम्ही करताय. बरोबर. आता तुम्हाला दर कसा भेटतोय? आम्हाला आता 3-5-8-5 32 रुपये, 32-33 रुपये आम्हाला आता पडतो. बरं. म्हणजे हा दर तुम्हाला समाधानकारक वाटतोय का? अजून वाढला पाहिजे? दर आता खाद्याच्या मानाने जरा अजून जास्त पाहिजे होता. बरोबर. पण नाही, पण मॅनेजमेंट महत्वाचं आहे. मॅनेजमेंट कुठे 4 आणि 8 आणि पैसे कुठे रुपया वाचतोय हेच आम्ही बघतो. तुम्हाला किती वाटते, किती दर पाहिजे आता तुझा? आता 38-40 रुपये जर असता दर तर भरपूर लोक अजून यात पडले. बरोबर. 40 रुपये दर असला तर व्यवसाय म्हणजे
कसा पण परवडू शकतो हा व्यवसाय. या खाद्याच्या मानाने 40 रुपये जर दर असतात. बरोबर. म्हणजे आता तुम्ही जवळजवळ 15 वर्ष झाली व्यवसाय करताय, तुम्हाला अनुभव आता बऱ्यापैकी सगळा अनुभव ह्या व्यवसायातला आला असणार आहे. हो. मग आता जी शेतकरी नवीन चालू करणार आहेत व्यवसाय, त्यांना तुम्ही काय सल्ला द्यायची? ह्या व्यवसायातलं सुरुवातीला 4-5 वर्ष स्वतःहून तयार करून स्वतः त्यात पडून जर करायची असेल तर स्वतः राबलं पाहिजे, स्वतः ब्रीडिंग वर काम केलं पाहिजे. तर येणार काळात 4-5 वर्षानंतर आपल्याला भांडवल होतंय किंवा येणार पैसे राहतात. बरोबर. म्हणजे ब्रीडिंग केलं पाहिजे. ब्रीडिंग वर महत्वाचा प्रॉब्लेम ब्रीडिंग. कारण माझं 4-5 वर्ष पहिले ब्रीडिंग नसल्यामुळं पुढचे 4-5 वर्ष मी आल्यानंतर ते ब्रीडिंग वर गेली. बरोबर. म्हणजे असं व्यवसायावर गाय दुसऱ्या विकत घेण्यापेक्षा स्वतःच्या गोठ्यावरची कालवड तयार करून केलेलं फायद्याचं पडतंय. बरोबर. आता जी तरुण मुलं आहेत आमच्यासारखी, म्हणजे जी नोकरी सोडून व्यवसाय करणार आहेत, त्यांना तुम्ही काय सांगशील? म्हणजे काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे? कसं आहे, तेच सांगतोय मी, पहिल्यापासून स्वतः राबलं पाहिजे. पहिली गोष्ट त्यात स्वतःचा अनुभव आला पाहिजे. शेण कसं पडतंय जनावराचं काय, हा अनुभव घेतल्यानंतरच त्या शेतकऱ्यांनी त्यात अनुभव घेऊन सुरुवातीला म्हणजे स्वतःची शारीरिक कष्ट करण्याची तयारी पाहिजे. म्हणजे काही वेळेस 2 रुपये राहतात, काही वेळेस राहत नाहीत, दर कमी जास्त होतो, त्यावेळेस खचून न जातात ते पुढे नेलं पाहिजे. म्हणजे खचून न जाता हे व्यवसाय केला, संयमानं व्यवसाय केला तर हा व्यवसाय परवडणार आहे. बरोबर. आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद आणि तुमचा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमचे आभार. मित्रांनो, या शेतकऱ्यापासून आपल्याला अशी प्रेरणा मिळाली की कोणतंही काम लहान नसतं आणि कष्ट केल्यावर हे यश नक्की मिळतंच. आणि अनुभव या व्यवसायातला खूप मोठा आहे आणि अनुभव जर आला तर हा व्यवसाय फायदा होण्यापासून कोणी आपल्याला रोखू शकत नाही. मित्रांनो, अशीच जर प्रेरणादायी मुलाखत पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.